शासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकारविरोधी आवाज आता सहन होत नसावेत असं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय। बहिरखेड तालुका बार्शी टाकळी इथं दिनांक 6 एप्रिल रोजी किरण ठाकरे यांनी परवानगीशिवाय शेतकरी आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कुठलाही गोंधळ हिंसाचार न घडवता शांततामय मार्गाने या शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता। मात्र या कृतीचा ठपका ठेवत दिनांक 8 एप्रिल रोजी पिंजर पोलिसांनी ठाकरे यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126(1) अंतर्गत कारवाई केली। शांतता भंग होण्याची शक्यता या गृहीतकावर आधार घेत कोणतीही ठोस घटना न घडता केवळ संभाव्य धोक्याचं कारण पुढे करत चांगल्या वर्तवणुकीचा बॉन्ड भरून घेतला गेला। म्हणजे प्रश्न विचारणं, विरोध करणं, सरकारवर टीका करणं हेच आता गुन्हे ठरतायत का? पोलीस यंत्रणा कायद्याचं रक्षक म्हणून उभी राहतेय की सत्ताधाऱ्यांच्या सूडबुद्धीचं हत्यार बनतेय? ही केवळ किरण ठाकरे यांच्यावरची कारवाई नाही तर संपूर्ण शेतकरी आंदोलनाच्या हक्कावर उठवलेली थेट कारवाई आहे। लोकशाहीमध्ये जनतेच्या भावना व्यक्त होणं, प्रश्न विचारणं आणि निषेध नोंदवणं हे मूलभूत अधिकार असतात। मात्र शासन अशा कृतींना दबावाच्या कारवायांनी उत्तर देत असेल तर ही शांतता नव्हे तर हुकुमशाहीची चाहूलच म्हणावी लागेल। शेतकरी गप्प बसला तर त्याच्या न्यायाचा गळा दाटतो, पण तो उठला की सत्तेचा पाया हादरतात, हेही शासन विसरू नये। प्रतिनिधी मोहम्मद शबीर, महाराष्ट्र न्यूज मराठी। काल महाराष्ट्राचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी जे टिंगलटवाळणी केली की त्यांचं म्हणणं आलं की शेतकऱ्याला कर्जमाफी केली तर ते साखरपुडे आणि लग्न चांगले करतात। त्या माणिकराव कोकाटे साहेबांना मला सांगणं आहे की आमच्या शेतकऱ्यावर आज इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की बँकेवाले आमचे तगादा लावून राहिले। आता पेरणीचे दिवस आलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्यालाच माहीत आहे आणि हे बेताल वक्तव्य करून आम्ही त्याचा निषेध बहिरखेड फाट्यावर केला। बहिरखेड फाट्यावर करत असताना आम्हाला दुसऱ्या दिवशी पिंजर पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले। मला हेच सांगणं आहे की कृषी मंत्री जर त्या बेताल वक्त्याचं परमिशन काढत नाही, शेतकऱ्याला जे बोलतात त्याचं त्याला परमिशन पाहिजे नाही आणि आम्हाला हे म्हणतात पिंजर पोलीस स्टेशनमध्ये की बा तुम्ही जे आंदोलन केलं त्याचं तुम्ही परमिशन का काढलं नाही, म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल करतो। गुन्हे आमच्यावर किती काही दाखल केले तरी चालेल, पण आमची हे कर्जमाफीची लढा आम्ही सोडणार नाही आणि शेतकऱ्याची साथ आम्ही कधी सोडणार नाही। हा लढा आमचा चालूच राहणार आहे। कर्जमाफी होईपर्यंत आमचे हे आंदोलन असे चालू राहणार आहे। जय हिंद, जय जवान, जय किसान। काय सांगणार